उन्हाळा म्हटलं की वांगी आलीच आणि ही वांगी ना बऱ्याच जणांची नावडती. खास करून घरच्या बच्चे कंपनीला वांग्याची भाजी अजिबात आवडत नाही, तर त्यांना आवडेल अशी ही अगदी साधी सुधी सरळ पौष्टिक घरातल्याच पदार्थांनी बनलेली वांग्याची भाजी बनवलीत की बघा लहान मुलं सुद्धा कशी चटाचट जेवतील आणि कितीही बनवलीत तरी भाजी कमीच पडेल. आणि हा काळा मसाला, ह्याला गोडा मसाला असं पण म्हणतात, जो आपण काही महिन्यांपूर्वी बनवला होता, अजूनही फ्रीज बाहेर ठेवला तरी तेवढाच सुंदर तेवढाच फ्रेश आहे. आणि हे जे पांढरे पांढरे क्यूब्स दिसतात ते कसले क्यूब्स आहेत, ओळखलं असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये लगेच लिहा. तर हे क्यूब्स आणि काळा मसाला वापरून आपण वांग्याची भाजी बनवायला घेऊयात. 3 माणसांसाठी बनवतेय, त्यामुळे 3 वांगी घेतलीत. ही आपली नेहमीचीच भरल्या वांग्याची जांभळ्या रंगाची वांगी आहेत, पण थोडी मोठ्या आकाराची आहेत. वांग्याची देठं कापून चिरून घेते. वाह, आतून किती पांढरी शुभ्र आहेत. वांगी निवडताना वांग्यांना भोक नाही ना आणि वजनाला हलकी आहेत ना हे बघून वांगी घ्या. जड वांगी असतील तर त्याच्यामध्ये बिया खूप असतात, बियांचा घट्टपणा असतो, त्यामुळे पदार्थाचं टेक्स्चर आणि चव दोन्ही पण बिघडतं. त्यामुळे नेहमी हलकी वांगी बघून घ्या. वांगी चिरल्या चिरल्या पाण्यात टाकायची म्हणजे ती काळी पडत नाहीत. आणि आता भाजीमध्ये घालण्यासाठी ही घेतलीये 1 मूठ कापलेली सिमला मिरची, चिरलेले कांदे पण 1 मूठ आहेत आणि बटाटे पण चिरून असे पाण्यामध्ये घालून ठेवले, ते पण 1 मूठ आहेत. वांगी उभी चिरून घेतलीत म्हणून मिरची कांदा बटाटा पण उभाच चिरलाय. भाजी अधिक पौष्टिक बनवण्यासाठी याच्यामध्ये अजून एक पदार्थ घालणार आहे. तो कुठला हे पुढे जाऊन बघूयात. या काळ्या मसाल्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलीये. योग्य प्रमाणात मसाल्याची रेसिपी दाखवली आहे. मसाला खूप सुंदर झालाय, तर तो व्हिडिओ नक्की बघा, तुमच्या कामास येईल. तर आधी पातेल्यामध्ये हे 2 टेबलस्पून तेल घेतलंय आणि त्याच्यामध्ये सिमला मिरची तळून घेते. युजली मी अशी तळून मिरची वापरते, कारण भाजीमध्ये इतर पदार्थांबरोबर मिरची अगदी मेण शिजते आणि मग त्याचं टेक्स्चर एवढं चांगलं वाटत नाही. त्यामुळे नेहमी मी मिरची अशी वेगळी तळून घेते, म्हणजे त्याचा कच्चटपणा पण जातो आणि ती खुटखुटीत पण राहते. चला, मिरची तर तळून झाली आणि पातेल्यामध्ये जे अगदी थोडंसं तेल राहिलंय त्याच्यामध्येच फोडणी करून घेते. तेल सगळं एका बाजूला जाऊन बसलंय. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. तेलामध्ये ही गेली 1 छोटा चमचा मोहरी, छोटा चमचा जिरं, मिसळणातला चमचा वापरलाय. मोहरी तडतडून बाहेर उडेल म्हणून भांड झाकून घेते. आणि आता घालायचा कांदा. ही गेली 1 छोटा चमचा हळद, 2 छोटे चमचे तिखट. गॅस बारीक ठेवून कांदा छान परतून घ्यायचा आणि घालायचा 1 छोटा चमचा हिंग. आणि हे बटाटे पण परतून घ्यायचे. आणि घालायचे हे वांग्याचे तुकडे. चवीप्रमाणे मीठ. आणि भांड्यावरती झाकण, झाकणावरती पाणी असं ठेवून मंद गॅसवर भाजी शिजवायची. अधूनमधून उघडून पातेल्याला लागत नाहीये ना एकदा चेक करायचं. उप्स, एवढी ती वाफ. आपण असं वरती जेव्हा पाणी ठेवतो तेव्हा भाजीतली वाफ कंडेन्स होऊन भाजीमध्येच पडते, त्यामुळे एकतर भाजी जळत नाही आणि भाजीतली विटॅमिन्स वाफेबरोबर उडून जात नाहीत, भाजीतच राहतात. बघूयात आता झाकण काढून शिजलीये का. मस्त शिजलीये. भाजी अधिक पौष्टिक प्रोटीनयुक्त बनवण्यासाठी हाच तो एक पदार्थ जो आपण घालणार आहोत, आणि तो म्हणजे साली सकट शिजवलेली ही मुगाची डाळ. त्यामुळे प्रोटीन्स, फायबर्स, भाजीतली विटॅमिन्स या सगळ्या पोषक गोष्टी भाजीमधनं मिळणार आहेत आणि एक परिपूर्ण असा आहार आपला तयार होतोय. आणि हा जो पांढरा पदार्थ आहे तो आहे नारळाच्या दुधाचे क्यूब्स. माझ्या बऱ्याच व्हिडिओज मधनं तुम्ही हे ऐकलं असेल.
की नारळाचं दूध काढून बर्फाच्या ट्रेजमध्ये घालून फ्रीझरमध्ये ठेवून त्याचे क्यूब्स बनवून घेते आणि ते क्यूब्स एखाद्या डब्यात किंवा प्लास्टिकच्या पिशवीत घालून फ्रीझरमध्येच स्टोअर करते. म्हणजे आयत्या वेळेस पटकन नारळाचं दूध कधीही उपलब्ध असतं. तर भाजीत गेली ही शिजवलेली मुगाची डाळ. आता मी इथे भरल्या वांग्याला वापरतो ती वांगी वापरली आहेत, पण ही वांगी नसतील, आपली हिरवी वांगी किंवा इतर प्रकारची कुठली वांगी असतील तरी भाजी सुरेखच बनेल. हा, फक्त भरताच्या वांग्याचं काय असतं ना, साल जाड असतं, त्यामुळे भरताचं वांग तेवढं भाजी बनवायला वापरू नका. भाजी सरसरीत व्हायला थोडंसं पाणी घालते आणि हा घातला 1 टेबलस्पून गूळ. गूळ घालणं ऐच्छिक आहे, पण थोड्याशा गुळाने चव खूप छान येते. आणि अर्धा टेबलस्पून चिंचेचा कोळ. जेव्हा चिंच घालतो तेव्हा आंबटपणा बॅलन्स होण्यासाठी गूळ घातला जातो. अगदी शेवट घालते ही तळलेली सिमला मिरची. हा गेला अंदाजे अर्धा चमचा काळा किंवा गोडा मसाला. भाजी शिजल्यानंतर मसाला घालतेय, कारण भाजी शिजली की भाजीच्या व्हॉल्यूमचा अंदाज येतो आणि मग मसाला परफेक्ट प्रमाणात घातला जातो. आणि हे घातले नारळाच्या दुधाचे क्यूब्स. नारळाच्या दुधामुळे भाजीला छान क्रिमीनेस येतो. पण जर का नारळाचं दूध नसेल तर खोलेला ओला नारळ घाला किंवा सुका नारळ वाटून घाला. पण भाजीमध्ये नारळ मात्र हवाच, कारण नारळामुळे भाजीला एक सुरेख चव येते. बोलला लागलेलं नारळाचं दूध काढलेलं हे थोडंसं पाणी, एक उकळी आणायची आणि गॅस करायचा बंद. भाजी तयार आहे. इतकी सोपी भाजी आहे आणि पौष्टिक पण आहे. सर्विंग बोलमध्ये काढायची आणि वरून भुरभुरायची ताजी हिरवीगार कोथिंबीर. तर आपल्या चॅनलवर अशा पौष्टिक, सोप्या, घरच्याच पदार्थांपासून बनणाऱ्या प्रमाणबद्ध रेसिपीज दाखवायचा माझा प्रयत्न असतो. तर एखादी कॉमेंट आणि रेसिपीला एक लाईक होऊन जाऊ दे आणि कृपया चॅनल शेअर आणि सबस्क्राईब पण करा. तुमचा सहभाग खूप मोलाचा. रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद.